बाकीचं पौल काय म्हणला, पेत्र काय म्हणला, हा काय म्हणला, तो काय म्हणला, पाळक काय म्हणला, बिशप काय म्हणला, कशाला 12 भानगडी. येशूनं काय सांगितलं ते करायचं बस. हालेलुया. बस तेवढं. कुणाच्या नावानं घेतला, काय घेतला, बाप्तिस्मा तुम्हाला घ्यायचाय, पाण्याखाली जायचं म्हणजे जायचं बस. आता काही लोक तरी एवढे एक्साइट झालेत बाप्तिस्म्याचं ऐकून. ते म्हटले अहो 10 वर्षापूर्वी झाला होता बाप्तिस्मा, पण तुमचं ऐकल्यावर आता मला परत घ्यायची. म्हणलं 2 नाही, एकच बाप्तिस्मा. वचन जे वचनात सांगितलं तेच. ते म्हणले नाही अमक्या नाही. बाप्तिस्मा कुणी दिलं महत्वाचं नाही, तुम्ही बाप्तिस्मा घेतला महत्वाचा आहे. लक्षात घ्या, मी बाप्तिस्मा देतो म्हणून काही विशेष नाही. तुम्ही पाण्याखालची जी प्रोसेस करता, पाण्याखाली जाता आणि वर येताना, ती प्रोसेस महत्वाची. ती आज्ञा आहे, देवाची आज्ञा पालन करणं ते महत्वाचं आहे. मग जो देवाची आज्ञा पालन करत नाही, लक्षात ठेवा, बाप्तिस्मा ही देवाची आज्ञा आहे. ऑप्शन असतं तर बरं झालं असतं. म्हणजे घेतलं तर घ्या, कौन बनेगा करोडपती, ABCD लॉक किया जाए. ऑप्शन नाही. तिथं बाप्तिस्मा घ्या म्हणजे घ्याच, ABCD नाही. आत्ता घ्या, 12वी नंतर घ्या, कॉलेज जॉईन केल्यावरती घ्या, लग्न झाल्यावर घ्या, कामाला लागल्यावर 4-5 ऑप्शन असते तर बरं झालं असतं. कधी घ्यायचा, कधी याचा प्रभू बाप्तिस्मा. बरेच लोक जरा 12वी होऊ द्या, म्हणजे 12वी पर्यंत धिंगाणा घालायचा आहे. काहीतरी भानगडी लफडे करायचेत म्हणून तुम्हाला 12वी पर्यंत बाप्तिस्मा घ्यायचा नाही. आणि देवाने ठरवलं 12वीतच तुम्हाला ठुस करायचं, तर करोना मागे पाठवायचा, तर काय म्हणतात लग्न झाल्यावर घेईल. आणि ती 7.5 तुझ्या मागे हात धुवून लागल्यावर, ती पण शक्यता आहे. प्रभू येतो, तुमच्या निर्णयावर त्याचा निर्णय असतो. एक कार मी काल बोलता बोलता एक मुद्दा मी त्याच्यावरती सांगितला जो येईल याच्यामध्ये. हापशी षंड रथामध्ये बसून बायबल वाचत होता आणि फिलिपाला देवाच्या आत्म्याने सांगितले की जा त्या षंडाला सांग, त्याचं वृत्तांत तो वाचत आहे, त्याला समजत नाही. त्या फिलिप त्या रथाबरोबर पळायला लागला आणि हापशी षंडानं त्याला रथात घेतलं आणि तो सगळा वृत्तांत त्याला समजून सांगायला लागला. आणि तेवढ्यामध्ये तो षंड एका तळ्याजवळ आला आणि त्यानं ते सगळं सुवार्ता स्वीकारली. आणि षंड काय म्हणतो, इथं पाणी आहे आणि इथं मी आहे, आता पाण्यापासून मला कोण अटकाव करेल, मला बाप्तिस्मा दे.